बच्चू कडू प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूर मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार। या मतदारसंघातून विरोधकांनी उमेदवार बदलले, पूर्ण ताकदीपणा लावल्या, परंतु याचा फरक बच्चू कडूवर काही देखील पडला नाही। गेली 4 टर्म या मतदारसंघातून ते विधानसभेवर चांगल्या मताधिक्याने निवडून गेले आहेत। कोणताही राजकीय वारसा नसून देखील मातीशी नाळ व जनसेवेला आभाळ मानणाऱ्या या व्यक्तीने समाजकारण ते राजकारण हा प्रवास अतिशय रंजकरित्या केला। बच्चूभाऊंच्या राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या स्वतःच्या गावातून झाली। सुरुवातीला ते ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून गेले। नंतर चांदूर बाजार पंचायत समिती निवडणुकीतही बच्चू कडू निवडून आले। पुढील काळात अपंग, वृद्ध, विधवा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करण्यासाठी त्यांनी प्रहार संघटनेची स्थापना केली। 1999 साली बच्चूभाऊंनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली, त्यात त्यांचा निसटता असा पराभव झाला। त्यानंतर काही काळ त्यांनी महाराष्ट्रात अनेक अशी आंदोलने केली आणि ती गाजवली देखील। त्यामुळे बच्चू कडूंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली। त्या जोरावर 2004 साली ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले, ते देखील अपक्ष म्हणून। तेव्हापासून नंतर बच्चूभाऊंनी मागे वळून पाहिले नाही आणि राजकारणातून समाजकारण करण्यात त्यांनी जास्त भर दिला। आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। जनसामान्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या, त्यामुळे लोकांना देखील बच्चूभाऊ आपले आमदार वाटू लागले। त्या जोरावर पुढे 2009, 2014 आणि 2019 साली ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले। 2019 साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं। या सरकारमध्ये बच्चू कडू देखील सामील झाले आणि त्यांना राज्य मंत्रिपदाची लॉटरी लागली। मंत्रिपदाची हवा बच्चूभाऊंनी डोक्यात जाऊ दिली नाही। नेहमीसारखेच ते साधे व जनसामान्य लोकांमध्ये राहिले। त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी करत प्रचंड अशी कामे मार्गी लावली। पुढे महाविकास आघाडीतील शिवसेनेला बगदाड पडलं। एकनाथ शिंदे जवळपास 40 आमदारांसोबत भाजप सोबत गेले। हे होत असताना बच्चू कडू देखील शिंदे गटासोबत गेले। नंतरच्या काळात भाजप आणि शिंदे गट यांचे मिळून सरकार स्थापन झालं। मंत्रिमंडळाची स्थापना देखील झाली। पुढील काळात विस्तार पण झाला, परंतु बच्चू कडूंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असताना देखील त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि तेव्हापासूनच बच्चू कडू हे काहीसे नाराज वाटत होते। प्रहार संघटना हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला एकतरी मंत्रिपद असावे हे बच्चू कडूंचे म्हणणे होते। तसं पाहायला गेलं तर बच्चू कडू कोणासोबत जरी असले तर ते नेहमी आपल्या भूमिका स्पष्ट मांडत आले आहेत। एखादा निर्णय किंवा काही चुकीचे वाटले तर ते बेधडकपणे सरकारला प्रश्न करतात। त्याचं तादवदार म्हणजे सध्या असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा। मराठा आरक्षणावरून त्यांनी सरकारला अनेकदा प्रश्न विचारले आहेत। तसेच मराठा आंदोलनातील मनोज जरांगे यांच्या आंदोलनास त्यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता। त्यामुळे बच्चूभाऊंची एक स्वाभिमानी नेता अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रावर झाली आहे। पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी शरद पवार साहेब हे अमरावती दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी बच्चू कडूंच्या निवासस्थानी भेट घेतली। दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, परंतु ही भेट राजकीय नसून स्नेहभेट असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले। ते बोलत असतानाच त्यांनी अजून एक खळबळजनक वक्तव्य केलं आणि बच्चू कडू महायुती सोडणार का असे तर्कवितर्क चालू व्हायला सुरुवात झाली। एकनाथ शिंदे जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंतच आम्ही महायुतीसोबत आहोत। शिंदे जेव्हा मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा विचार करू असे विधान बच्चू कडूंनी केले। त्यामुळे पवारांची भेट ही राजकीय होती की स्नेहभेट याबद्दल शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली। तसं पाहायला गेलं तर बच्चू कडूंच्या पक्षाची ताकद संपूर्ण महाराष्ट्रभर जरी नसली तरी अमरावती जिल्हा व इतर काही जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे। अशातच प्रहार या घटक पक्षाची मदत सर्वांसाठीच महत्वाची आहे। त्यामुळे बच्चूभाऊंची येणाऱ्या निवडणुकीतील भूमिका सर्वांसाठीच महत्वाची असेल, परंतु ते महायुतीसोबत राहतील की दुसऱ्या कोणत्या मार्गाचा अवलंब करतील हे पाहावं लागेल। सध्या राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी महायुतीचे मेळावे होताना दिसत आहेत। या मेळाव्याला भाजप व महायुतीमधील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती दिसत आहे। प्रहार संघटना ही महायुतीचा एक भाग आहे, परंतु या मेळाव्याला देखील बच्चू कडूंनी अनुपस्थिती लावली। आपल्या मतदारसंघामध्ये निधी न मिळाल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत आणि या नाराजीमुळे ते या मेळाव्यास अनुपस्थित आहे असं प्राथमिक माहिती मिळाली। बच्चूभाऊंची ही नाराजी महायुतीसाठी महागडी ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांची ही नाराजी दूर करण्यात भाजप आणि शिंदेना यश येईल की बच्चू कडू वेगळी वाट पकडत आपला वेगळा निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्या या सर्व राजकीय स्थितीबद्दल काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।